नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा मराठी लाईव्ह चॅनलवरती। मित्रांनो, आता मुलींच्या खात्यात 10,000 रुपये खटाखट जमा होणार आहेत। काय आहे श्री सिद्धिविनायक भाग्यलक्ष्मी योजना, बघूया सविस्तर बातमी या व्हिडिओमध्ये। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्यामध्ये सुपरहिट ठरलेली आहे। अवघ्या काही महिन्यातच या योजनेची लोकप्रियता घराघरात पोहोचली। या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जातात। लाडकी बहीण योजनेसह सरकारच्या वतीने स्त्री जन्माचे स्वागत करण्यासाठी माझी कन्या भाग्यश्री योजना सुरू करण्यात आली। या योजनेतून मुलींच्या पालकांना 50,000 रुपयांचे अनुदान शासनामार्फत दिले जाते। अशातच आता श्री सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टतर्फे गरजू महिलांसाठी नवीन योजना राबवण्यात येणार आहे। श्री सिद्धिविनायक भाग्यलक्ष्मी योजना असे योजनेचे नाव असून या योजनेला न्यास व्यवस्थापन समितीने मान्यता दिलेली आहे। लवकरच याचा फायदा जो आहे तो गरजू महिलांना होणार आहे। आता बघा की ही योजना नक्की कोणासाठी आहे। राज्यामध्ये लवकरच श्री सिद्धिविनायक भाग्यलक्ष्मी योजना सुरू होणार आहे। या योजनेचा लाभ 8 मार्च म्हणजेच आंतरराष्ट्रीय महिला दिन या रोजी जन्मलेल्या मुलींना मिळणार आहे। राज्यातील शासकीय रुग्णालयात जन्मलेल्या मुलींच्या नावाने 10,000 रुपयांचे फिक्स डिपॉझिट ठेवण्यात येणार आहे। ही रक्कम त्यांच्या मातांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाणार आहे। न्यास समितीकडून या अभिनव योजनेस मंजुरी देण्यात आलेली आहे। शासनाच्या मान्यतेनंतर योजनेच्या अंमलबजावणीला सुरुवात होणार आहे। शासनाच्या मान्यतेनंतरच या योजनेसाठीचे निकष लवकरच व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्यात येतील, अशी माहिती जी आहे ती सिद्धिविनायक ट्रस्टकडून देण्यात आलेली आहे। श्री सिद्धिविनायक ट्रस्टचे अध्यक्ष सदा सरवणकर यांनी सांगितले की श्री सिद्धिविनायक न्यासाच्या उत्पन्नातून भरघोस वाढ झालेली आहे। सरत्या आर्थिक वर्षात ट्रस्टला 133 कोटींचे उत्पन्न मिळालेले आहे। आता मागील वर्षाच्या तुलनेत यंदा 15% उत्पन्नात वाढ झालेली आहे, असंही सदा सरवणकर यांनी म्हटलेलं आहे। म्हणजे या योजनेचा जर आपल्याला लाभ घ्यायचा असेल तर 8 मार्च म्हणजेच आंतरराष्ट्रीय महिला दिन या रोजी जन्मलेल्या मुलींना याचा लाभ मिळणार आहे। हे आपण ध्यानात घेण्याजोगी गोष्ट आहे। म्हणजे 8 मार्चला मुलीचा जन्म जर झाला असेल तर त्या मुलीच्या मातेच्या नावे 10,000 रुपये फिक्स डिपॉझिट सिद्धिविनायक ट्रस्टमार्फत ठेवण्यात येणार आहेत, अशी ही योजना आहे। गरजू व्यक्तींना लवकरात लवकर हा व्हिडिओ शेअर करा आणि हो, आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।